चिखला म्हणजे लोहून चिखल्या. पाऊस आलाय, जाऊ नका आता. भिजलाय पोर माझा पुरा. मी भाजी काढते. खूप मोठी ऑर्डर मला मिळालेली आहे, जवळजवळ 10. तेच ना. नको पावसात नको. पाऊस तर आलाच आहे. हा का पाऊस सुरू झाला. नाव घेतलं पावसाचं आणि पाऊस हजर. पाऊस काय चालूच आहे आमच्याकडे. आणि हा बघा, हा सकाळी सकाळी आता चिखलात लोळून आलाय वाघ आहे आपला. तो बघा किती घाण झालाय बघा, म्हणून त्याला बांधून ठेवलंय. आत्मे नाही यायचं, थांब जरा आता. थांब जरा, धुतोय थांब. आम्ही जरा चहा पितोय आणि मग त्याला म्हणतो धुवून काढते जरा. पावसात ना पण त्याला गरमी होते. काय रे, जाऊन तो कुठं तरी बसलेला आहे तो. पाग्या हे बघा, दिसतं हे बघा, पुरा हा भाग चिखलाने माखलाय. बोका काय. हां हां, चला ह्यांना खाऊ द्यायचं ना दोघांना. हा देते, थांब. खाऊ आणते, थांब. खाऊ आणते. कुणाला तेव्हा चहा देतात. हे बघा, हे वाघ्या शेरूसाठी खाऊ आणलेला आहे ना. हा बघा, खाऊ खायचा आहे. चला ह्यांना देते पहिला. खाणार आहेस तू. हा नाही खात, ह्याला आवडत नाही जास्त. शेरू तुला नको आहे खाऊ. आपली जुईची वेल बघा कशी बहरले. भरपूर आता कळ्या आल्यात जुईच्या वेलीला. का र शेरू, झालं खाऊन. पाणी बघ घरात आहे, जा पाणी पिजा घरात जा. दादाला उठवता शेरू, दादाला उठवता. आता कोण जोडीदार भेटत नाही वाटतं खेळायला ह्या लोकांना. जोडीदार कोण भेटत नाही वाटतं. आम्ही लवकर सोडलं, लेट सोडत. हां ना, आज पण गेले आणि लगेच आले घरी. ह्याला पहिला जरा धुवून काढूया, नाही तर त्याला खेळायला नाही भेटणार ना. तर जरा चहा पिते आणि पहिला आधी वाघ्याला धुणार आणि मग बाकीचं सगळं पुढचं. कधी आगाव आहेत बघा. त्याला धुतलं आता कुणालच्या बाबांनी. हा परत बाहेर गेला आता खेळायला. ते बघा, पुसून पण नाही घेतला नाही, गेले बाहेर. इकडे वाघ्या, वागू. पाऊस आलाय, जाऊ नका आता. वाघ्या पुसते ये. आता शेरूला खेळायचं हे आलंय. त्याच्यात खेळणं आणि शेरूचं. शेरू खेळणं तर तिकडं नका जाऊ, तिकडे बुवा आहे. चला या इथे, पाऊस आता येईल, परत भिजू नका. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आजच्या व्लॉगची सुरुवात तर केली, पण आज मला काहीच माहीत नाही आहे काय करायचं ते. एवढं माहिती आहे की ऑर्डरची तयार करायची. म्हणजे काल संध्याकाळी मला सगळं काढून ठेवायचं होतं, साहित्य सगळं. थोडासा कंटाळा केला. आता म्हटलं सकाळी उठल्या पहिलं करून घेते ते किचनमध्ये काढून ठेवते आणि त्याच्यानंतर मग म्हटलं थोड्या वेळाने भाजून घेईन. मग पाणी गरम करून झालं ना चुलीवरचं की त्याच्यानंतर. आणि थालीपीठ भाजणी बनवायचे. बाकीची पिठं रेडी करून झालेली आहेत. वड्याचं पीठ आहे, परत कुळीत पीठ आहे ना, ते तयार करून झाले. थालीपीठाचं पीठ की नाही बाकी आहे. म्हणजे नवीन ऑर्डर आलेली आहे ना कालच्या एका दिवसामध्ये. आणि पाऊस म्हटलं कमी आहे तर पटकन म्हटलं भाजून पण होईल ना, त्याच्यामुळे म्हटलं आत्ताच करून घेते, म्हणजे उशीर नको मग. आणि साधारण कुरिअर करायला कसं 3-4 दिवस जातात. मग सगळं रेडी करून झाल्यानंतर पॅकिंग वगैरे सगळं असतं आणि मग 2-4 दिवस तर निघून जातात, असं सगळं आहे. त्याच्यामुळे वेळेत सुरुवात केली ना की वेळेत सगळं होतं. मग बागेत पण जायचं आहे. आपलं काम काय थांबलेलं नाही, बागेतलं चालू आहे. बघू आता काय छोटं मोठं करायचं आहे. मी आता ना आज ह्या पुढच्या साईडलाच करून घेणार आहे. हे पेरूचं झाड आहे ना आपलं इकडचं, आणि हे चाफ्याचं झाड, त्याला खत करायचं बाकी आहे. आणि तिकडे समोर आहे ना आवळ्याचं झाड आहे, त्याचं पण खत बाकी आहे. बाकी इकडची सगळी झाडं ना छोटी छोटी जी आहेत ना ती मी करून घेतलेली आहेत. सकाळचा वेळ कधी मिळेल तेव्हा किंवा संध्याकाळचा टाईम मिळेल त्या पद्धतीने सगळं केलेलं आहे. आता ही 3 झाडं आहेत ना ती फक्त ना पटकन करून घेते. आले बघा दोघंजणं. एक आला. कुठे बाग्या, कुठे रे. आला तो पण आला. बोका काय. तो सगळेजण बघतात शेरूला. तो बघ माझ्या वाघू पण आला. तो बघ चिकलू, चिकलू आलास चिकल्या. त्या साईडला गेले ना की जास्त असे जात नाही पुढे, येतात लगेच. चला आता ह्यांना थोडा वेळ जरा खेळू दे, मग थोड्या वेळाने यांना बांधून ठेवणार.
कारण मग नंतरला दिवसभर पण सोडत नाही ना, अलटून पलटून थोडा वेळ सोडतो आणि त्यांना पण थोडंसं खेळायला पाहिजे ना, असं आहे ते. चला जाऊया, पहिला फुलं काढून घेते पाऊस नाही तर, आणि मग बाकीचं काम. पुसायचं नाही का रे? हां, मग पुस्तक गेला असतो मगाशी, एक तर चिखलामध्ये लोळून चिखल्या. तर थालीपीठ भाजणीचं बघा काढून घेतलेलं आहे आणि भरपूर म्हणजे हे आहेत ना जिन्नस, त्याच्यामुळे छोट्या छोट्या भांड्यांमध्ये ना मी काढून घेते. आता भाजायला अजून वेळ आहे. हे बघा तांदूळ वगैरे सगळं भरपूर धान्य आहे, डाळी, कडधान्य. परत मागच्या वेळेस तुम्हाला व्हिडिओ मी शेअर केला आहे, तरी पण म्हटलं चला थोडंसं दाखवते. आमच्याकडे लाईट चालू आहे तरी पण अंधार बघा, कारण वातावरण सगळं ते बाहेर पावसाचं आहे ना. आता हे मी इथे असंच ठेवणार, थोड्या वेळानंतर भाजून घेणार, साधारण 1-1.5 तासानंतर, घरात सगळं काम झाल्यानंतर. पण असं मोजमाप करून ठेवलं की बरं पडतं, सोयीचं होतं. कारण आता हे काढायला मला जवळजवळ अर्धा पाऊण तास गेलेला आहे आणि जास्त प्रमाण आहे ना, त्याच्यामुळे थोडासा वेळ गेला असं. हे बघा, बागेतल्या कामाला सुरुवात केली कुणालनी आणि कुणालच्या बाबांनी. माझं घरात काम चालू होतं ना, हे इकडचं रान जरा साफ करतात. तिथे ना भरपूर असं वाढले रान आणि तिथे 1-2 लहान रोपं आहेत ना, त्यांना खत घालायचं आहे. त्याच्या आधी सगळं तण काढतात, कारण तिकडे कसं वावरायला भीती वाटते ना, त्याच्यामुळे. आणि पाऊस आपला चालू आहे, येऊन जाऊन सगळं. लक्ष देऊन करा. चला मी आता जरा झाडू काढते. अर्धी घरातली झाडू काढायची बाकी आहे. अगोदर ऑर्डरचं काढून घेतलं, म्हणजे नंतरला झाडू काढतात. ही पडवी बाकी आहे आणि आपल्या चुलीकडची पडवी आहे ती बाकी आहे, करून घेते. आज माझं बागेतला आराम आहे, म्हणजे घरातलं काम आहे ना खूप आहे, त्याच्यामुळे मी विचार केला की नंतरला बघीन, आधी पहिला घरातलं काम होऊ दे आणि त्याच्यानंतर 1 मिनिट जरा बसते खाली. म्हणजे ज्या दिवशी घरातलं काम जास्त असतं ना, त्यावेळी मी बागेतलं काम थोडंसं म्हणजे करते, पण थोडंसं उशिरा करते आणि जास्त असं हेवी काम करत नाही. मी हलकं जे काही काम असेल ना, जे पटकन होणार आहे ना, तेच मी करते. आणि असं काही टायमिंग नसतो. कधी पण असं वाटलं ना की नाही आता हे इथे थोडंसं होतं आहे, इथे थोडंसं 10 मिनिटं जाणार, मग तिकडे थांबून न राहता पटकन बागेत जाते. 1-10 मिनिटाचं काम काय आणि ते करायचं, परत यायचं आणि परत मग त्या चुलीजवळ काय काम असेल ते करायचं. असं सगळं असतं चाललेलं. त्याच्यामुळे म्हणजे ठीक आहे, आज घरातलं खूप आहे. तर आता मी काय करते, इथे पहिलं तर झाडू फिरवते आणि त्याच्यानंतर बागाशिवरांचं जेवण तयार करते. दोघंजण झोपले जातात, अजून वेळ आहे, 8:30 पावणे 9 झाले. त्यांना अजून जेवायला थोडासा वेळ आहे, म्हणजे अर्धा पाऊण तास बाकी आहे अजून. त्यांचा आधी रेडी करते आणि मग ह्यांचा नाश्ता बनवते. ह्यांचा म्हणजे आमच्या सगळ्यांचा नाश्ता. आणि त्याच्यानंतर मग थालीपीठाची भाजणी जी काढलेली ती भाजून घेणार मी. मला ना भरपूर अशा कमेंट्स आलेल्या आहेत 1-2-3 दिवसापूर्वी, काही ताई आम्हाला रेसिपी दाखवा वगैरे. तर थालीपीठ भाजण्याची रेसिपी मी शेअर केलेली आहे, आपल्या चॅनलवरती आहे. आणि दोन्ही व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ पण आहे, लॉंग व्हिडिओ पण आहे. परत थालीपीठ कसं तयार करायचं हे आता हल्लीच मी 2 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही जर का मागे गेलात तर बघायला मिळेल तुम्हाला चॅनलवरती. तरी पण पुन्हा एकदा मी ट्राय करते शॉर्ट व्हिडिओ तयार करायचा. आता तुम्ही बघा जाऊन चॅनलवरती असं. तर चला आता जरा आवरूया, घरातलं पटापट करूया. पाऊस काय मस्त पाऊस पडतोय, छान असं वातावरण झालेलं आहे बाहेर. आज मी अजून बाहेर गेलेलीच नाही आहे, मी सकाळी उठल्यापासून ते कामच चाललं आहे ऑर्डरचं वगैरे. आता थोड्या वेळाने जाते. आपल्या बागेमध्ये भाजी तयार झाली टेंडल्याची. काल संध्याकाळी गेले होते ना मी, तेव्हा बघितली, पण म्हटलं नको उशिरा, म्हटलं एवढं कशाला काढायची, त्याच्यामुळे मी काढली नाही. मग आत्ता थोड्या वेळाने जाऊन काढते भाजी, कारण आज नाही काढली ना तर ती भाजीने पिकून जाईल. छान प्रकारे तयार झाले. आणि ते टेंडल्याच्या वेलीला काय बघा पाणी जास्त पडतं ना, म्हणजे पावसाचं पाणी खूप झालं त्याला, तर ती थोडीशी जराशी कुसल्यासारखी होते ना भाजी, पानं वगैरे तसं झालेलं आहे. कारण ह्या ज्या वेली असतात ना त्यांना पाणी कमी लागतं आणि जगतात त्या, त्यांना काही होत नाही. त्याच्यामुळे तर मी जाईन ना तेव्हा तुम्हाला मी दाखवीन भाजी किती छान तयार झालेली आहे ती. बघा आता चूल पेटवली मी, चुलीवरती पाणी ठेवलं आहे तापत. थोडंसं जरा उशीरच झाला चूल पेटवायला, माझं घरात काम चाललेलं ना. आणि ते दोघांनी बघा भिजत कामाला सुरुवात केलेली आहे. काटलं निघालेत ना बागेतले, ते काटल्याच्या वेलीला काहीतरी करतायत. मी पण तिकडेच चालले, भाजी काढायची. हे टोकलं घेऊ दे, चप्पल घालू दे. जोरदार पावसाची सर पडून गेली आता.
आणि भिजत भिजतच दोघांचं काम चाललेलं, दोघं पण भिजलेत. त्याच्यामुळे पटकन चूल पेटवून घेतली, पाणी गरम करत ठेवलं. म्हटलं त्यांचं काम झालं का लगेच आंघोळ्या करून घेतील ना. काय चाललंय, काटल्याच्या वेलीला काहीतरी करतायत, तुम्हाला पण दाखवते. खत घातलं वाटतं काटल्याच्या वेलीला. हां वा, कसं रान साफ झालं ना तिकडचं. इथे आपलं पेरूचं झाड आहे, ते पण दिसत नव्हतं. अजून तिकडचं बाकी आहे. तिकडे आपलं डाळिंबाचं झाड आहे. केवढं रान निघालं व. त्याचं मूळ भेटलं काटल्याच्या वेलीचं, जवळच आहे. हां, माती पण घातली तिला. हां, बरं झालं. आता खत बीत घातलं ना, मग ती वेल कशी छान अशी पसरेल मग सगळीकडे. आणि इथे पण एक वेल आहे. त्यांना म्हटलं जवळजवळच्या ज्या वेली आहेत ना, त्यांना खत घाला सांगितलं काल, म्हणजे भरपूर अशी भाजी मिळेल ना खायला. अडगळीमध्ये आहे ती राहून द्यायची, तिला नाही काय करायचं. पण तरी पण काढलं. हे इकडचं पण काढायचं आहे. तिथे पण वेली आहेत ना ह्याच्यामध्ये. हे बघ इथे भोपळ्याची वेल आहे, ऐकलं का? हे बघ इथे बघ, ही बघा भोपळ्याची वेल केवढी. हिला पण जरा खत घाल. तिथेच मिरचीची रोपं पण आलेली आहेत, भोपळ्याची वेल पण आपोआप रुजलेली आहे. खत घाल, ते चांगलं मस्त वाढलंय बघ. चला कुणाल तुझा आंघोळ बिंघोळ कर जा. काय रे, भिजलाय पोर माझा पुरा. मी भाजी काढते, टेंडली काढून घेते, नाही तर परत हे होऊन जातील ना. कशामध्ये? सगळं घेऊन जा, मला फक्त कुदला ठेव, फावडा ठेव. एका फावड्याची माती आणून टाकतोय. चला टेंडला काढूया, पाऊस नाही तर परत खराब होईल माझी भाजी. ही बघा वेल पण ती काल पडली होती वाऱ्याने. ही बघा तयार झालेले आहेत. एक 2-3 दिवसांनी निघतातच, तुम्हाला बघा दाखवते मी व्हिडिओमध्ये. पण काढून ठेवले का बरं पडतं, आयत्या वेळेला भाजी आपल्याला होऊन जाते ना. चला काढून घेऊया. साधारण अर्धा किलो तरी निघेलच भाजी. तर आत्ता बघा पाणी तापत ठेवलं आहे पुन्हा चुलीवरती. आणि इथे सगळ्यात मोठं माझं काम, ही भाजणी मला भाजायची होती थालीपीठाची. खूप वेळ गेला सगळं हे करायला. गरम आहे, जरा मिक्स करून आहे ना पसरवून ठेवते मी, थंड होईल. आणि थंड झाली का मग भरून ठेवते एका भांड्यामध्ये. आणि मग सावकाश संध्याकाळी मग दळून घेईन. खूप मोठी ऑर्डर मला मिळालेली आहे. जवळजवळ 10 किलो थालीपीठाची भाजणी आहे ही. आणि ती एका दिवसामध्ये ऑर्डर आलेली आहे, त्याच्यामुळे म्हटलं पूर्ण करून घेऊया लवकरात लवकर. त्याच्यामुळे भाजून घेतले. चला आता गार होऊ दे जरा, होईल आता 1 तासामध्ये गार होईल. आणि मग भरून ठेवते. त्या बघा चिकाळ्या खायला आल्यात. त्यांना ना तांदूळ आता घातले, नुसत्या ओरडत होत्या. त्याच्यामुळे आता पाऊस पडतो ना, बाहेर सगळं ओलं असतं, मग तांदूळ पण खराब होतात. आता घातले ते खात आहेत. आली? अच्छा, चला पाण्याची गाडी पण आली. आता जेवणाची सुरुवात करते. आज शॉर्टकटमध्ये बनवते, कारण खूप उशीर झाला आहे. तांदूळ बघा भिजत घातले 1.5 वाटी. आणि ते तोंडली बागेतली, कांदा टोमॅटो सगळं चिरून घेतलं आहे. तोंडली भात बनवते पटकन. चला आता पाण्याची गाडी आली, पहिला पाणी भरूया. हे बघा इथं गाडी आली बाहेर. तर काढलेली अर्धी भाजी आहे ना टेंडल्याची, ती मी साईडला करून ठेवली. आणि अर्धी भाजी आता मी चिरली होती हा भात बनवण्यासाठी. कढईमध्ये तेल घातलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व अख्खे मसाले म्हणजे तमालपत्र, दालचिनी, एक मोठी वेलची असते म्हणजे मसाला वेलची, ती घातलेली आहे. आणि त्याच्यानंतर भरपूर असं लसूण, आलं, कांदा घातला चिरलेला, थोडासा कढीपत्ता घालून चांगलं असं कांदा आहे ना लाल होईपर्यंत परतून घेतला. आणि त्याच्यानंतर चिरलेला टोमॅटो. आणि तुम्ही बघताय मी कांदा वगैरे कसा लांब लांब कापला, जास्त असं बारीक नाही केलेला आहे. टोमॅटोसुद्धा बघा असा लांब लांब आणि जाडच कापून ठेवलेला आहे. छान लागतो, दाताखाली येतो ना खाताना, खूप मस्त लागतं. आणि त्याच्यानंतर चिरलेली जी टेंडली आहेत ना ती घातलेत. त्याच्यानंतर मसाले, तिखट मसाला, गरम मसाला आणि थोडीशी हळद. आता हा जो तिखट मसाला आहे ना आपला मीडियम स्पायसी मालवणी मसाला, जो आपण यावर्षी बघा आपला व्यवसाय चालू केला ना त्यात म्हणजे विकलेला गेलेला आहे. आता काय सध्या मसाले आपले बंद आहेत,
पण तुम्हाला मी फक्त सांगते की हा मसाला मी घातला इथे. गरम मसाला आपण घरी तयार केलेला आपल्या व्यवसायामधला, तो इथे थोडासा फक्त चिमूटभरच घातलेला, जास्त पण नाही, पाव चमचा पण नाही घातलेला आहे, थोडासा फक्त नावाला घातला आहे मी. आणि आपली गावठी हळद, तर ही गावठी हळदसुद्धा आपण बघा आपल्या व्यवसायातून विक्री केलेली आहे. ती थोडीशी म्हणजे बघा ते जाडसर असतं ना, काय त्याला म्हणतात, भरटसारखं बघा निघतं ना, ते मी आता हे मिक्सरला थोडीशी वाटून घेतली होती, पण जास्त अशी काही बारीक झाली नाही, त्याच्यामुळे तशीच मग मी आता ही जेवणामध्ये वापरते आपली गावठी हळद. आणि ह्याच्यामुळे चव मात्र खूप छान येते या जेवणाला. आता तुम्ही बघा ह्या मसाल्याचा रंग बघा किती छान आला आहे तो. आणि कोणतेच दुसरे मसाले मी वापरलेले नाही आहेत, फक्त हे खडे मसाले आणि आपला जो मालवणी मीडियम स्पायसी मालवणी मसाला, गरम मसाला, ह्याच्यामुळे ह्या भाताला इतकी छान चव आली होती. मस्त छान झाला होता भात आपला, तोंडली भात. तर चांगलंसं बघा परतून घेतलं आणि त्याच्यानंतर मी तेल सुटेपर्यंत त्याला परतून घेतलं. आणि मग गरजेप्रमाणे पाणी, म्हणजे बघा 1.5 वाटी मी आता पाणी घातलं. हे तांदूळ मी 1.5 वाटी घेतला इथे बासमती, त्याच्यामुळे इथे 2.5 वाटी मी जवळजवळ म्हणजे पाणी घातलं. 1 वाटी जरा जास्तच घातलं मी, जरा असं नरमसर असेल ना खायला पण बरं वाटतं मग. आणि भिजवलेला तांदूळ, म्हणजे हा तांदूळ आहे ना तो मी अर्धा तास भिजत ठेवला होता. पाणी घालून झालं ना तर तांदूळ घातला. आणि मग आता बघा चांगलं जरा मिक्स करून घेतलं आणि हा शेगाळाचा पाला घातला आहे, कारण माझ्याकडे की नाही आज कोथिंबीर संपलेली आहे. म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये मी एक जोडी कोथिंबीर आणली होती, चांगली मोठी आणलेली, 40 का 50 रुपयाची जोडी आणली होती, पण चटणी बनवली त्याच्यामुळे संपून गेली. तर साधारण 5 मिनटामध्ये आपला जो तोंडली भात आहे ना तो शिजून झाला होता. त्याच्यानंतर 10 मिनटं मी असाच वाफेवरती ठेवला तो. आणि त्याच्यानंतर बघा आता जेवायला घेतलेला आहे. जोडीला थोडेसे जरा पापड तळले होते, सलाड पटकन बनवला. आणि ही आहे कढीपत्त्याची बघा चटणी डब्यातली, आणि जोडीला लोणचं. आणि इतका उशीर झाला होता आज जेवायला, म्हणजे जवळजवळ 3 वाजले होते जेवायला आम्हाला. त्याच्यामुळे घाईघाई करत होता. इथे बघा आता सगळं केलेलं आहे मी पटापट. कुणालच्या बाबांना म्हटलं की जरा आता तुम्ही मिक्स करून घ्या आणि वाढा जरा सगळ्यांना. इतका चवीला छान झाला होता. आणि असं बघा शॉर्टकटमध्ये जेवण, म्हणजे जेव्हा घरामध्ये असं काम जास्त असतं ना ऑर्डरचं वगैरे, त्यावेळेस मग असं शॉर्टकटमध्ये बनवलं जातं आणि मग त्याच पद्धतीने पुढचं सगळं होतं मग. पण खूप चवीला ना छान झाला होता. चला फॅन बंद केला. मध्ये मध्ये काळोख का होतं का समजत नाही शूटिंग करताना. किचन बघा सगळं आवरून घेतलं. वाजले किती 3:30 झालेले आहेत सगळं आवरता. तरी पण थोडंसं माझं आज काम नाही राहिलं. त्या बरण्या वगैरे सगळ्या धान्याच्या ना, म्हणजे कडधान्याच्या रिकामी झालं, तर सगळं मी कडधान्य काढून ठेवलं फ्रीजमधनं. माझं सगळं जे काही असतं ना धान्य कडधान्य, ते मी धान्य म्हणजे रवा आहे ते काय काय असतं ना, बेसन वगैरे, ते सगळं फ्रीजमध्ये ठेवते मी. तर कडधान्य संपलं होतं ते मी काढून ठेवलं सकाळी पॅकेट 4-5, पण ते आत्ता नाही, संध्याकाळच्या वेळेस भरीन, कारण ते पाणी वगैरे सुटतं ना थंड, त्याच्यामुळे राहिलं ते, नंतरला करते. 3:30 वाजले सगळं होता. आज खूप घाई गडबड झाली. घाई गडबड म्हणजे काम थोडंसं जास्त होतं, त्याच्यामुळे थोडंसं जरा वेळ झाला सगळं होईपर्यंत. आता चक्की पण लावायचे, पण चक्की मी संध्याकाळी लावणार आहे. आपली जी थालीपीठ भाजली आहे ना पूर्णपणे थंड झालेली आहे, आणि जास्त प्रमाणात ऑर्डर होती ना, त्याच्यामुळे मी म्हटलं करून घेऊया. त्याच्यामुळे आज पटकन करून घेतलं, कारण लाईट बिटीचा म्हणजे कधी कधी कसं लाईटीचा पण प्रॉब्लेम असतो ना, त्याच्यामुळे तयार करून ठेवलेली बरी म्हणून. तर चला मग आता काय थोडंसं जरा एडिटिंगचं करूया. 1 मिनटं जरा लाईट पण करते. किचनचं काम सगळं झालं आहे, आता लाईट वगैरे नको. आता काय एडिटिंग करायचं आणि मग थोडा आराम करायचा, की मग बाकी संध्याकाळचं रुटीन. पाऊस आज आहे, येऊन जाऊन आहे. भरपूर पाऊस पडतो आहे, पण थांबून पडतो आहे, त्याच्यामुळे असं काय वाटत नाही आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.